ते आंघोळी घालतो त्याला baby follow my heart oh baby हॅलो गाईस, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा आमचा नाश्ता करायला बसलेले आहेत. त्यांचं झालेलं आहे. जय बघा कसा बसला आहे. जय हाय कर. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि जातो जरा फिरण्यासाठी. तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू बघा. बाय बघा गाईस, आता आम्ही चाललो आहे फिरायला. नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही निघालो फिरायला जाण्यासाठी. अर्धे पुढे गेले. आता कुठे चाललंय माहिती नाही, बघूया. हे बघ देवांश, हाय कर. तर बघा आता आम्ही पेट्रोल भरून निघालेलो आहोत. पाठी अर्धे लोक आहेत. गोवामध्ये आल्यावर तर सर्वांनी आमचा ब्लॉग प्लीज बघा. गोवाचं आम्ही एक तुम्हाला दाखवतोय. सुंदर सुंदर घर आहे. आम्ही काश्मीर कॅन्सल करून गोव्याला आलेलो. आम्ही आता इथे चर्चमध्ये आलेलो आहोत. तर सर्वजण चालले दर्शनाला. तर हा देवांश नुसता एवढा परेशान करतो ना, हे घ्या ते घ्या ते घ्या. त्याच्या पप्पानी आणि मम्मानी क्रेडिट कार्ड आणलेलं आहे सोबत. तर आता आम्ही चाललोय सर्वजण चर्चला. बघा किती सुंदर असं चर्च आहे. आम्ही आलो की दर्शन घेतो चर्चमध्ये येऊन. बघा गाईस, आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे सर्वांनी. चर्चमध्ये आता चाललोय दर्शन करायला. जय हाय कर. जय हाय कर. किती सुंदर वाटतंय, एकदम थंडावा वाटतोय. फोटोशूट चालू आहे. तर बघा गाई, चर्चमध्ये किती सुंदर असं बनवलेलं आहे. आतमध्ये देवाच्या दर्शनाच्या इथे देत नव्हते एंट्री. फोन अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ नव्हती केलेली. बघा किती सुंदर असं सजवलेलं, खूप छान असं चर्च आहे. काहीतरी स्टोरी आहे येशू बाप्पांबद्दल. तर आम्ही गाईड नव्हतं केलेलं म्हणून आम्ही दर्शन केलं आणि बाहेर आलो. तर चाललो आहे आम्ही आता बाहेर. बघा श्वेता, अर्धे जण दर्शन करून निघालेले आहेत बाहेर. तर बघा आता तुम्हाला दाखवते. आता कुठे चाललो माहीत नाही आहे. चर्चमध्ये तर खूप छान असं दर्शन झालं शांततेमध्ये. अर्धे कुठे गुल झालेत, आमच्या घरचे आहेत तिकडे आहेत. बघा किती सुंदर असं चर्च आहे. आम्ही 5 वर्ष आधी पण आलेलो तर ह्या चर्चमध्ये आलेलो दर्शनासाठी. खूप पब्लिक आलेली आहे चर्चमध्ये. चर्चमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून व्हिडिओ नव्हता केलेला. बघा दर्शन करून आता हे लोक बसलेले आहेत. रियांश, मस्ती का करतोय? काय केलं देऊ तुला? थांबा, तर रियांशला मी चोपते. का मस्ती करतो तू? आता इथे आम्ही चर्चमधून निघालो आहोत. अर्धे लोक तिकडे चर्चमध्येच आहेत. मी आणि जय इथे मेडिकलमध्ये आलेलो आहोत. तो बघा जय गुलकोंडी पावडर घेण्यासाठी आणि मला गोळी घेण्यासाठी. मला बरं नाही वाटत आहे. तर आता आम्ही इथून चाललो आहे एक तुझे केले मूवीमधलं स्पोर्ट्स बघायला. तर ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. तोपर्यंत बाय.
मागे पुढे आहेत गाडी चालवायला. तर मागे पुढे येत आहे. इथे 2 मिनिटं थांब. जे आपण कुठे चाललो आता? आता आपण चाललो आहे एक दूसरे के स्पोर्ट्स पे स्पॉट्स मतलब एक दूसरे वाला स्पॉट पे और सिंघम अगेंस्ट का जो सिंघम का रे अपना वीडियो शूटिंग हुआ था ना ओके. तर आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही कुठे चाललो आहे. संध्याकाळी आम्ही ह्या बोटमध्ये येणार पार्टीसाठी कसिनोमध्ये. इकडेच येणार आहोत आम्ही. गाईस किती सुंदर दगड आहे तो. व्ह्यू आहे पाण्याचा. मी पण फसलेलो अगं मी पण फसलेलो. एक दुजे केली पत्तर आहे मी पण फसलेलो. बघा किती छान व्ह्यूज आहे. तर इथे एंट्री तिकीट आहे 50 रुपये. लहान मुलांचे आहेत 20 रुपीज. गुस्सा नाही केला नाही गपच्या बातमध्ये. तर बघा गाईस किती सुंदर आहे. जय बघा जय. अरे ते वाला करायचं. तर बघा आता आम्ही इथे बघायला आलो. स्पोर्ट्स खूप छान आहेत. का तर गाईज बघा आता सनी आम्हाला गाईड करतो. सिंघम मूवीचं सांगतोय. तर सांग सनी. आता हे बंद केलं सिंघम मूवीचा पॉइंट. हा पॉइंट होता हा तो बंद केलेला आहे पॉइंट. हा तिथे सिंघमच्या हिरोनीला मारतो. हा तिथून तो गाडी आणतो या रोडने. ओके. तो उडून असा येतोय आणि ते सगळ्यांची वरात काढतोय ह्या साईडला. अच्छा हा तो पॉइंट आहे बांबू घेऊन. आणि मग त्याच्यामुळे ना सगळेजण येऊन तिथे फोटो काढायचे. ते बांबू हिंदू काढले सगळे तोडून दिलं. मग आता सगळ्यांसाठी बंद केलं ती जागा. ओके. झालेलं आहे. आणि तो व्ह्यू आहे ना हा एक दुजे केली. तिथे शांत दोघं प्रेमिका बसलेले हा आणि त्यांनी तिथून उडी मारली. अच्छा. ते कशामुळे मारलेली उडी जरा सांगाल काय? मी नाही सांगतो. मी दाना पौलाची हिस्ट्री सांगतो तुम्हाला. हा हे ती दाना आणि पौला हे दोघांची लव्ह स्टोरी होती. हा तर त्याच्यावरूनच याचं नाव पडलंय दाना पौला. अच्छा. म्हणजे मेल आणि फिमेल त्यांचं प्रेम होतं. हा. तर त्यांचं प्रेम तिथं अमर झालं आणि तिथून उडी मारली त्या लोकांनी. रिअल फॅक्ट आहे हा पॉइंट. ओके. पिक्चर नाही हे रिअल फॅक्ट आहे. रिअल फॅक्टची स्टोरी एक दुजे केले मूवी बनवलेला आहे. पण मी काय बोलतोय आता ना आता इथे देवेंद्र अक्षताला पकडून ठेवणार आणि मी तिथून तो खांबा काढून देवेंद्रला मारणार आहे. कला फायटिंग बघूया आपण. तर सनी तुझा धन्यवाद आम्हाला 2 मूवीची स्टोरी सांगितल्याबद्दल. स्टोरी पण सांगितली तुम्हाला. ओके ओके. तर सांगितल्याबद्दल धन्यवाद. हा घे कारण गाईड करणं खूप गरजेचं आहे. अर्धी स्टोरी माहिती आहे तर आम्हाला गाईड केल्याबद्दल धन्यवाद. चला पुढे बघूया आपण. तर गाईज बघा माझी 3,500ची मेहंदी पूर्ण हाताची निघून गेलेली आहे. कारण आम्ही हॉटेलवरती स्विमिंग करत होतो. तर स्विमिंगमध्ये क्लोरिंग पाण्याने माझी पूर्ण मेहंदी निघालेली आहे. अंकिता त्याला खाली उतरावे. कुठे? तर बघा इथे खाली दगडावरती चिंबोऱ्या आहेत. मला तर अजून एक पण नाही दिसले. पण देवेंद्रला हा बरोबर. हो 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 छोट्या छोट्या दगडीला चिपकलेल्या आहेत. बघा किती सुंदर सुंदर असे दगड्स आहेत तिथे. देवेंद्र दादा जा घेऊन आपला संध्याकाळचं जेवण होईल. बघा किती सुंदर असा समुद्र आहे मोठा. तर इथे एक मूवीची शूटिंग झालेली आहे. मला एक सांगायचं. जय ऐका तर जय बघा काहीतरी सांगतोय तर सांग. किती सुंदर हा बीच आहे. आपल्या इकडे घाणेरडे लोक आहेत मुंबईची माणसं घाण करून ठेवलं बीच. आणि गोवामध्ये बघा तुम्हाला एक कचरा नाही दिसणार रस्त्यावर पण आणि समुद्रामध्ये पण. म्हणून आपलं पण महाराष्ट्र सर्वांनी स्वच्छ ठेवावे आपले आपले कडचे समुद्र. मुंबईकडचे
किती सुंदर आहे बघा, किती साफ आहे ना, एक कचरा दिसतो त्या पाण्यात. ओके, कारण ते समुद्र मोठे आहेत ना, तर कोण इथं नाही जाऊ शकत जय, आणि आपले बीच छोटे आहेत. आपले बीच जवळ सर्व पब्लिक येतात, इथे नाही येऊ शकत, म्हणून ते स्वच्छ आहेत. बघा आता आम्ही इथे वरती ह्या स्पॉट वरती चाललेलो आहोत. वरून तर आणखीन सुंदर दिसेल व्ह्यू समुद्राचा. जय गेलाय वरती फटाफट. तर बघा गाईस किती सुंदर असं वरून व्ह्यू दिसतोय. आम्ही एक दुजे केली आहे मूवीचं शूटिंग बघायला आलो, बट तिथून काही दिसत नाही आहे. मला असं वाटतं ह्या दगडावरती नाव असेल, ते फ्रंट साईडून दिसत असेल, बट तिथून नाही दिसत आहे आम्हाला. पण समुद्र किती छान वाटते बघा. कुठे असेल असेल ॲस लिहिलं आहे. तर बघा तिथे छोटंसं असं नाव लिहिलं आहे. आम्ही आलोय फिरून चर्चवरून, आता फ्रेश झालोय आणि आता रिटर्न बागा बीचला चाललेलो आहोत. अर्धे लोक पुढे गेले आहेत, त्यांना हे करायचं आहे. जय बघा बोट ड्रायव्हिंग करायचं, तर ते पुढे गेलेले आहेत. तर आता आम्ही पण जाऊ थोड्या वेळातच. तर बघा हा आमचा विला आहे, हे स्विमिंग पूल आहे त्याचं. इथे रूम्स आहेत आमचे अर्धे, आणि अर्धे इथे रूम्स आहेत आमचे. आणि मी बघा मी पण रेडी झालेली आहे. आता आम्ही चाललो आहे बीचवरती एन्जॉय करायला. तर बघा आता आम्ही लोक चाललो रिटर्न कलंगूट बीचला एन्जॉय करण्यासाठी. संध्याकाळचे वाजले आहेत, किती वाजले आहेत, 7, 7:30, 8 वाजलेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे एन्जॉयमेंट करण्यासाठी. जय बघा किती वाजले का? 7:45. आम्ही चाललोय सर्वजण आता रिटर्न एन्जॉय करायला, मग जेवायला जाऊ. आता ही लोक बसले ना तर काहीच बघा ह्या बेवड्या लोकांकडे दारू बघा केवढे आहेत. गोव्याला आल्यापासून हे लोकच एन्जॉय करतात, आम्ही काहीच एन्जॉय नाही करत आहे. ते बघा आजचा आम्हाला 3रा दिवस आहे, तर 3 दिवस कंटिन्यू दारू पितात ती लोक.